तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले तर 5:30-6 जवळजवळ. आणि मी ना आता चहा बनवणार आहे. तर थंडी वाजती ना, तर म्हटलं चला आता चहा प्यावा आणि मगच स्वयंपाकाला लागावा. आणि दीदी पण ट्युशनला गेलेली आहे, तर तोपर्यंत दीदी येईल. आणि हे पहा इथे ना शिवांशी बसलेली आहे, झोपली होती ती, उठली आणि ती म्हणली मला आहे ना मॅगी खायची आहे. तर तिला आहे ना मॅगी करून राहिली मी. इथं पहा शिवांशीला आहे ना मॅगी करायला ठेवलेली मी गॅसवर. तिला काय मॅगी करताना मी बाकीचं काय टाकीत त्या टोमॅटो, हिरवी मिरची ते काही फक्त आपलं सिंपल मसाला आणि मॅगी, थोडंसं हळद तेल काय असेल ते फक्त टाकायचं, पाण्यात शिजून घ्यायची. ती आहे ना तिखट काय जास्त लय खात नाही. आणि मग ती म्हणली मम्मी मला मॅगी खायची. मग तिला ना मी मॅगी बनवून देते. आता ती ना इथं किचन वाटरवर बसली, त्याच्यावर मला दुसऱ्या गॅसवर का चहा का ठेवता येईना. आणि मग तिला मॅगी करून देते, ती तिकडे खाईन आणि मग मी चहा करणार आहे. इकडं तिकडं पोरी बरोबर खेळायचं. इथं आतमध्ये असते, इथं काय इथं स्कूलमध्ये जायचं, ट्युशनला जायचं, घराच्या आतमध्ये. चमच्याने साखर पटपट काढता येत नाही, एवढं एवढं चमचा तर चला मी इथे ना चहा ठेवलेला आहे उकळायला. आता चहा उकळून शिवांशी दिदी मॅगी खायला बघू आपण. गरम मॅगी होती, दिदीने दिली ती फुकून. दिदी आली ट्युशनवरून. शिवांशी खाती बाबू मॅगी तू? गरम आहे का? फुकून खाती का? हे बघ कशी बसली, तिला हुशार, ती अजिबात त्रास देत नाही लई, सांगितलं का ऐकती. अंगावर सांडत? गरम आहे का? गरम नाही ना? फुकून देऊ का? देते दिली बाई. इकडं कर बाबू, खा. मी चहा उकळा का पाहत. चहा उकळा का पाहते. नाही उकळा लागला, उकळाला लय गार वाजतं इकडं. टोपीन ते घातलं डोक्यात. आणि दिदी आली ट्युशनवरून आताच. चहा ती ती पण, तिचे पप्पा गेले ड्युटीला. आम्ही दोघीं करताच केलाय मी चहा. मग स्वयंपाकाला लागायचं. काय दिदी? नाही खाल्ली थोडी. तुला हात ठेवलीच नाही तिने? हाय का तू? नाही नाही अजून नाही. नाही बाई मॅगी नाही. दिदी याड्या नको करू बरं का तू. हा बघ चहा उकळाय आता, तुम्हाला दाखवते. हे पाळीत आहे ना शिवांशी मॅगी खात होती, मग त्याच्यामुळे मग मी पण चहा प्यायला येतच आले. है ना बाबू? तो आपाशी बसून मी मॅगी बाई दाखव, मी घालते तुला.
तिने खाल्ली आहे काही थोडीच राहिली. दीदी आली. दीदी काही का तुझ्यात वाटेदार झाली आहे ना. नाही बाबा दीदी नाही खात. धर. तिने काही खाल्ली तिच्या हाताने. तिनं दिलं ना गार करून जर दिलं ना असं तर खात असते ती काही. अगं अगं मी घालते थांब. मी घालते ना. इथं ना या अशा गाद्या ते घेतल्या होत्या. त्याच्यावरती ना यांची सरकारी काळी ना रग टाकलेली आहे. लई थंडी आहे ना त्याच्यामुळे फरशी ती गार पडते. मग त्याच्यावरती नाही गाद्यांच्या टाकलेल्या आता त्या काही उचलल्या नाही. म्हणजे सकाळी उचलल्या होत्या एकदा झाडून ते पुसून बिसून घेतलेले. पण त्याच्यानंतर मग शिवांशी ते खेळत येताना आम्ही पण बसतो होता. मग त्याच्यामुळं इथं गाद्या टाकलेल्या आता खाली. आणि सरकारी त्या लाकडाच्या त्या 4 पाय असतात तर त्या भेटल्या आम्हाला बघा 4-5 काय तर त्या टाकल्या होत्या. पण शिवाशी ना उड्या मारायची त्याच्यावरून खाली पडायचं. मग आम्ही ना त्या उभ्या करून ठेवलेल्या आता. हे पाहिजे इथं तुम्हाला दिसते ना की अशी इथं मागं उभा करून ठेवलेले आता. मग आम्ही ना हे गादच आपल्या खाली टाकले आता. म्हणलं बरं आहे आपलं. थंडी आहे तोपर्यंत. मग उन्हाळ्याचं काय नाही. उन्हाळ्यात पण इकडं भरपूर गरमी राहत तसं काय नाही. आपल्या इकडच्यापेक्षा जास्तच गरम होतं इकडं. खा. काय म्हणली काव्या. असं वय. तर हा बघा आता चहा पिते मी. या तुम्ही चहा प्यायला. तिला मॅगी खाऊ घातली मी. आता त्याला पिंटर आता आपण बुजवलं आता त्याला आता आपण बुजवलं आता दीदी ना काय करते सकाळी आहे ना स्कूलमध्ये जाते. तिथून आली का जेवण बिवण करते आणि ट्युशनला जाते. तिथून आली का थोडंफार खेळायला जाते. आणि मग हिला सांगावं लागतं काही नाही का असं बुक बिक वही बी आणायला की असं काहीतरी सांगावं लागतं. आणि मग ही काय होतं ही एकटी राहते. आणि मग मीच याच्यापेक्षा असं टाइमपास करत असते. मग तिचं पण थोडं मन रमतं. मग तिला इथं खेळायला नाही कोणी खाली आहे तर ते पोरं छोटे छोटे पण ते काय आहेत ना ते हिंदी बोलत येतं. आणि तसं काय नाही हिला पण ही पण बोलते हिंदी. हिला बोलायला पण कळतं. पण आता ना गारेन लय. मग त्याच्या पाऊस पण झाला आहे काल इथं 2 दिवस सारखा पाऊस चालू होता. तर त्याच्यामुळे मी काही नेलं नाही खाली. आणि आम्ही घरून आलो तेव्हापासून हिचं दुखत होतं तुम्हाला माहिती. दवाखान्यात नेलं होतं. त्याच्यामुळे आपलं नकोच बाहेर गार राहावं लागत. अजून खायची मला थोडा चहा राहिला मग मी करून दे तुला अजून. नाही खायची तर चला आता मी पण चहा पेली. शिवाशीने पण मॅगी खाल्ली. आता थोड्या वेळाने ना स्वयंपाकाला लागावं लागन. तिला आहे ना काहीतरी खेळायला लावून देते. नादी लावून मी आहे ना बाकी असं पुस्तक आणलेलं आहे तिला. म्हणजे लहान होती तेव्हाच आणलं होतं तिला. तर तिने ना आज फाडले त्याच्यावरचं याच्यात ना अजून एक भाग आहे. तर तिने ना ते 2 तुकडे केलेत मधोमध. हे असं पुस्तक आणलं होतं मी. मग ती ना तिला ना असं खेळायला नाही घातले आम्ही लय जास्त. पण हा बघ हे असं पुस्तक आहे. मग ती काय करते अशी चित्र बघती ना. वाचता त्यांना थोडी येत असते लहान आहे तवर. पण मी म्हणलं तिला ना चित्रांची ना ओळख होईल. मग त्याच्यामुळे ना तिला ना हे असं घेतलं होतं पुस्तक. मी सांगितलं होतं यांना आणायला. हा बघ असं ते ना बघत असते. आपण विचारलं तिला हे काय ते काय ते सांगते तिच्या भाषेत जसं. मग मी तिला काही काम करीत असते ना मग असं पुस्तक देत असते. नाहीतर मग ते एक वर ते कलर असतात ना त्याचं एक आणलेलं आहे. पण ते ना घरी आणि त्याच्यातलं एकच आलं इकडं. सगळं बॅगेत सामान इकडे खेळाने आणायचं माझ्यावर परत जात नाही पण कशा न्यायचं. मग त्याच्यामुळे तिला एवढं पुस्तक आणलेलं आहे. आणि एक उजवणी आहे ना इथं एक ती म्हणजे मला आहे ना बॅग घ्यायची. मला स्कूल जायचं असं छोटी बॅग घेतलेली आहे.
पण ती काय घरी नेली होती, घरी न्यायची म्हणली. आणि तिथं आहे ना मम्मी तिकडे गेले होते ना मी, तर मग ती म्हणे मम्मी मम्मी घरी घ्यायची नेली. आणि एक दिवस गेली ती अंगणवाडीत आणि ती काय बसा ना तिथं परत आणली इकडे ती बॅग. मग बॅग इथे तशी काय काढलीच नाही मी परत. हा बघ तिने, हा बघ अगं पप्पा खावा ते ना, कशाला फाडलं तू? आता हे चिटकावं लागेल नाही असं दिदी कोण फॅबिकॉन असंच राहू दे. हा याचा अजून एक कुठं आहे तर तिकडं दिसते ते चिटकावं लागेल इथं. याचं आहे ना असं एवढं जाड पुस्तक होतं ही. याच्या आहे ना अजून एकच भाग आहे एवढा, तो हाई आहे याच्यात ठेवलंय वाटतं मी तिच्या पिशवीत का बॅग मध्ये कुठतरी हाई आहे. आणि तिने ना याच्यावर बसायची ती 2 तुकडे केले. तर हे आहे ना 500 का 450 रुपयात पुस्तक होतं. तर आणायचं सांगितलं तर मी तिला मागच्या ज्या ह्याच्या दिसतात ना ह्या पोयम, तर मी तिच्या बरोबर म्हणजे असं काही रडत बिडत असली म्हणलं ना तर ती म्हणून आहे ना ती म्हणते ती तिच्या पाठ झाल्यात त्या. तर चला आता ती ना बघन खेळ ते पुस्तका बरोबर चित्र ते करी बघन. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. अभ्यास घ्यायचा वेळ तुझा, काय अभ्यास घ्यायचा घे बाई. बरं घे मी तुझा अभ्यास. हा तर मी ना आता ना स्वयंपाक ते करते, कपडे ते बाहेर आणते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.